गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची आणि दत्तगुरूंची पूजा कशी करायची ते आजच्या व्हिडिओत तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींची पूजा करण्यासाठी तुम्हाला इथे दिसत असेल एक चौरंग घेतलेला आहे आणि त्यावर एक वस्त्र अंथरलेलं आहे. शेजारी समई सुद्धा घेतलेली आहे. ही पूजेची आपली प्राथमिक तयारी झाली. पूजेची एक साधी सोपी आणि साधारण पद्धत आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. पण या पद्धतीमध्ये सुद्धा तुमच्या गावानुसार, तुमच्या प्रथेनुसार, तुमच्या घरानुसार, कुलधर्म कुलाचारानुसार यामध्ये काही थोडाफार बदल असू शकतो. पद्धती वेगवेगळ्या असतात, प्रथा सुद्धा वेगवेगळ्या असतात, पण एक सर्वसाधारण पद्धत या व्हिडिओत बघायला मिळेल. वेळ न घालवता सुरुवात करू. आता इथे जी आपण समई घेतलेली आहे ना, ती समई प्रज्वलित करून घ्यायची, कारण पूजेआधी दिवा लावून घ्यायचा. तर त्याप्रमाणे ही समई, तुमच्याकडे समई नसेल तर तुम्ही छोटा तेलाचा दिवा घेतला तरी चालेल आणि ती प्रज्वलित करून घ्यायची. प्रज्वलित केल्यानंतर त्या समईला फूल वाहायचं, हळदी कुंकू वाहायचं. याचा अर्थ असा असतो की अग्नीच्या साक्षीने आपण ही पूजा करत आहोत. याप्रमाणे समईची पूजा झाल्यानंतर आता तुम्हाला दिसत असेल चौरंगावरती फुलं मांडलेली आहेत सगळीकडे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सजावट करू शकता, तुम्हाला हवी तेवढी फुलं वापरू शकता. पण सगळ्यात आधी आपल्याला जी करायची आहे ती गणपतीची पूजा करायची आहे. त्यासाठी ही सुपारी जी आहे ती गणपती म्हणून आपण स्थापित करणार आहोत. आता आपण आपल्या गणपती बाप्पाला तामणामध्ये ठेवूया. आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. अभिषेकासाठी दूध आणि पाणी लागणारे पंचामृत घेतलं तरी सुद्धा चालेल. सगळ्यात आधी गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम गण गणपतये नमः साधा सोपा मंत्र आहे. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा. ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः. गणपती बाप्पाचा अभिषेक झाला. आता गणपती बाप्पाची स्थापना. विड्याची 2 पानं घेतली आहेत आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवलेले आहेत. त्यावरच गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत. गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, अक्षदा आणि फुलं अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पाचे जे स्तोत्र मंत्र तुम्हाला येत आहेत ते तुम्ही इथे म्हणू शकता. प्रत्येक पूजेआधी गणपतीची पूजा केली जाते, म्हणून आपण ही गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. आता तुम्हाला दिसत असेल की दत्तगुरूंचा एक छोटा फोटो मांडलेला आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल दत्तगुरूंची तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता.